श्री क्षेत्र नाथ आश्रम वेरूळ येथे अखंड श्रीराम नाम जप व कीर्तन सोहळा श्री साध्वी सद्गुरू नाथयोगिनी अक्काताई महाराज यांच्या प्रेरणेने संपन्न. वेरूळ येथील श्री अखंड हरिराम श्रीराम नाम जप व कीर्तन सेवा सोहळा निमित्ताने परमपूज्य साध्वी सद्गुरू नाथयोगिनी श्री अक्का महाराज नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरूळ यांच्या प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 12/6/2026 रोजी काल्याचे कीर्तन सेवा हरिभक्त पारायण अनिल महाराज तुपे बाभुळगाव नाशिक यांचे काल्याची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात संपन्न. महाराजांनी आपल्या अमृतवाणीमधून जमलेल्या नाथभक्तांना असे सांगितले की आई वडिलांची सेवा करा व साधू संतांची सेवा करा. आपल्या हातून जेवढं अन्नदान होईल आणि श्रमदान होईल त्यासाठी नेहमी योगदान देत राहा. आपल्याला कुठेही काहीही कमी पडणार नाही. तसेच महाराजांनी आपल्या अमृतवाणीमधून साध्वी व सद्गुरू व नाथयोगिनी बनणं एवढं सोपं नाही, कारण की साधूंची किंवा संतांची उपमा लागायची म्हणजे खूप मोठे परिश्रम करावे लागते. म्हणूनच ते अक्काताई महाराजांनी ते केलं आहे. म्हणून नाथबाबांच्या कृपेने अक्काताईने आज खूप मोठा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न केला. गेल्या 7 दिवसापासून 200 ते 250 नाथभक्तांनी श्रीराम नामजपाचे श्रवण केले आणि आज नाथ आश्रमामध्ये एक नामजपाचा 21 कोटी रेकॉर्ड ब्रेक करून दाखवला. यालाच म्हणतात गुरुचे व भक्ताचे प्रेम. ज्यांच्या प्रेरणेने जी गोष्ट अशक्य झाली ते सर्व नाथभक्तांचे गुरु सद्गुरू नाथयोगिनी श्री अक्काताई महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न झाले आहे. गेल्या 7 दिवसापासून त्यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. संपूर्ण महाराज लोकांनी आपल्या परीने निस्वार्थ सेवा केली. कीर्तन सेवेची कोणतीही अपेक्षा न ठेवता नाथ आश्रमामध्ये मोफत सेवा दिली. या सर्व महाराज लोकांचे व मृदंगाचार्य आणि गायनाचार्य नाथ आश्रमाच्या सद्गुरू नाथयोगिनी अक्काताई महाराजांनी सर्वांचे आभार मानले. तसेच अक्काताईंनी गेल्या 7 दिवसापासून ज्यांनी सेवा केली, चहा असो किंवा नाश्ता असो किंवा दुपारचं फराळाचं किंवा संध्याकाळचं अन्नदान व त्यांच्याकडून जशी सेवा होईल तशी केली, त्याबद्दल सर्व नाथभक्तांच्या आपल्या अमृतवाणीमधून आशीर्वाद दिला. ही महिमा नाथ महाराजांची आहे, ही बडे बाबाची आहे. मी फक्त एक निमित्त आहे. ते सगळं करून घेतात. माझे नाथ भक्त नेहमी मला या आश्रमाला असेच सहकार्य करत राहतात. म्हणूनच महाराजांनी सांगितले, नाथ बाबा तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही. नेहमी मी तुमच्या पाठीशी उभा राहील, असे अक्काताई महाराजांनी सर्व नाथ भक्तांना एक आशीर्वाद दिला. महाराष्ट्रातील संपूर्ण नाथभक्तांना व संपूर्ण पत्रकार बंधू आणि समस्त नाथभक्त परिवार, महाराष्ट्र राज्य आदेश सहकार्य व सेवा, समस्त गावकरी मंडळी व भजनी मंडळी वेरूळ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्याला काही निरोप द्यायचा का? त्यावेळेला त्या गवळणीचे उद्गार आहे, जा त्याला सांगा मेल्या म्हणावं त्या गोपिका, राख झाली त्यांची, जा म्हणा तिथं जाऊन आता बासरी वाजव. ओ प्यारे उद्धवजी मथुरा में जाना कन्हैया प्रीत लगाई क्यों बिखराई ना पड़ता हमें आंसू बहाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. ही भक्ती आहे त्या गवळणीची. आपण वर्णन करतोय ना, तो एकदा कळावा, त्याचं स्वरूप कळावं. तो कळाला, यथार्थ प्रश्न कळाला नाही तर काय उत्तर येईल? गुरुजीने विद्यार्थ्याला विचारलं, बाळू 5 रुपयाची 2 लिंब तर एका आंब्याची किंमत किती? हे मेंदू सडल्याचे लक्षण झाले नाही. प्रश्नच कळत नाही, उत्तर कसं देणार याचा अर्थ? ज्याची भक्ती करायची तो कळावा, आणि तो स्वतंत्र बुद्धीने कळत नाही. तो कळण्याकरता जसा इथं अक्का महाराजांचा सत्संग आहे, तो सत्संग करावा लागतो. तसा कळत नाही. स्वतंत्र बुद्धीनं देवाकडे जाताच येत नाही. नाहीतर गोटी होईल लागली मुक्या बाहेरची. प्रमाण उभी सांगतो मी आपल्याला. संतास व्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासी वैरागे. एकतर सद्गुरूच्या संगतीमध्ये, अन्यथा संतांच्या संगतीत स्वतंत्र बुद्धीनं कळत नाही कळत तो.
आ